अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो फ्रेंड्स, स्वामी कृपेने आज मी माझा पहिला व्हिडिओ शूट करत आहे। स्वामी कृपेने आज मी जे स्वामींची सेवा करू इच्छित होते ते स्वामींनी माझ्याकडून 11 गुरुवारचे व्रत किंवा सेवा ही पूर्णपणे करून घेतली आणि योगायोग म्हणजे हाच तो 11वा गुरुवार। आणि असे काही घडले की ह्या 11व्या गुरुवारी मला स्वामींनी काही संकेत दिले, जेणेकरून मला स्वामींची आज्ञाच मिळाली जणू की यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज बनवून स्वामींचा भक्ती मार्गाचा, सेवा मार्गाचा प्रचार प्रसार करावा। तर यासाठी आज मी हा माझा पहिला व्हिडिओ शूट करत आहे। अचानक संकेत भेटल्याने अचानक सुरू केला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी। तर असं काही त्यासाठी स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल, जेणेकरून हे फळाला येणार आहे। तर असा कसा संकेत स्वामींनी कसा दिला असेल आणि तो मी कसा जाणला असेल याबद्दल नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। आज स्वामींच्या 11 गुरुवार व्रतांचा 11वा गुरुवार असल्यामुळे आज प्रथम आपण स्वामींचा अभिषेक कसा करायचा ते पाहूया। तर या ठिकाणी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी जी काही तयारी करावी लागते ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेल। सगळ्यात अगोदर एक चौरंग मांडण्यात आला आहे, त्याच्यासमोर शुभकारक असे स्वास्तिक रांगोळीने काढले। त्यानंतर या ठिकाणी अक्षता तांदूळ, अखंड तांदूळ अक्षता म्हणून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे अष्टगंध तुम्ही पाहू शकता। स्वामींना अत्तर आवडते त्यामुळे सुगंधित असे अत्तर घेतले आहे। स्वामींना पिवळा रंग फार आवडतो, त्यामुळे पिवळे फुलं अवेलेबल झालेत आता, त्यामुळे पिवळे फुलं घेतलेले आहेत। आमच्या रोपट्यामध्ये पांढरे फुलं आली होती तर ते देखील घेतली आहेत। त्यानंतर प्रसादासाठी पेढा, खडीसाखर याची तयारी केलेली आहे आणि फळ म्हणून डाळिंब। त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा असतो। दिवा प्रज्वलित करायचा आणि उदबत्ती, धूप, उदबत्ती काय असेल ते प्रज्वलित करायचं। कुठलीही पूजा ही दिवा प्रज्वलित केल्याशिवाय सुरू करायची नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 वाट्यामध्ये 5 वेगवेगळे पदार्थ ठेवले आहेत, ज्याला आपण पंचामृत म्हणतो। स्वामींचा अभिषेक हा आपण पंचामृताने घालणार आहोत। त्यामध्ये येतं दूध, दही, मध, तूप आणि साखर, आणि नंतर पाण्याने त्यांची स्वच्छ षोडशोपचार अशी पूजा करण्यात येईल। तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी ताट घेतलं आहे, त्यावर काही अक्षता तांदूळ आपण ठेवणार आहोत आणि नंतर स्वामी समर्थांची मूर्ती या ठिकाणी ठेवली आहे। त्यानंतर सगळ्यात आपण आधी पाण्याने अभिषेक घालून घेऊया। मंत्रोच्चार चालू ठेवायचा आहे। स्वामींचा मंत्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे किमान 11 वेळेस तरी तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपण दुधाने अभिषेक घालून घेऊया। मंत्र चालू ठेवायचा, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्यानंतर पाण्याने अभिषेक घालून घ्या। श्री स्वामी समर्थ। दुधाच्या नंतर दह्याने अभिषेक घालायचा असतो। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। दूध दह्याचा अभिषेक झाल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालून त्या ठिकाणी तुपाने अभिषेक घालायचा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तुपाचा अभिषेक। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्यानंतर परत एकदा पाण्याने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। दूध दही तूप झाल्यानंतर मधानी अभिषेक घालायचा असतो। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अशा प्रकारे नंतर पाण्याने अभिषेक घालायचा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणि त्यानंतर साखर। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणि परत एकदा पाण्याने अभिषेक घालायचा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामींना अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ नॅपकिनने स्वामींना पुसून एका पिवळ्या कलरचं येलो कलरचं आसन घ्यायचं आहे। त्या आसनावर चिमूटभर तांदूळ ठेवा आणि त्यावर स्वामींना विराजमान करायचं। त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावले आणि स्वामींना सुगंधित असे अत्तर लावायचे आहे। अष्टगंध सुगंधित अत्तर लावल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींना आपण पुष्प वाहूया। स्वामींना वस्त्र सुद्धा अर्पण करूया। अशा प्रकारे स्वामींची षोडशोपचार पूजा आपण करून घेतलेली आहे। स्वामींना नैवेद्यामध्ये खडीसाखर, पेढा अर्पण करायचा आहे। असे म्हणतात की तुळशीपत्र ठेवल्याशिवाय नैवेद्य हा पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यावर एक तुळशीपत्र अर्पण करायचं असतं। आणि एखादा फळ जर तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता। माझ्याकडे इथे
डाळिंब आहे अवेलेबल, डाळिंब मी या ठिकाणी नैवेद्यासाठी स्वामींपुढे ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे षोडशोपचार पूजा करून झाल्यानंतर स्वामींची आरती करून घ्यायची आहे। तुपाच्या दिव्याने, कापुराने वगैरे आरती करून घ्यायची आहे। आणि स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करताना काय काय नियम फॉलो करायचे असतात, काय कुठला तुम्हाला ग्रंथ स्तोत्र वाचायचं असेल ते त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करेल यूट्यूब चॅनलवर, ठीक आहे। त्याआधी या ठिकाणी जे चिठ्ठ्यांची काय गोष्ट आहे, काय सिक्रेट आहे, मला संकेत कसा दिला स्वामींनी आणि मी का यूट्यूब चॅनल तयार करत आहे त्याबद्दल नक्कीच जाणून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर आज सुंदर प्रकारे स्वामींची अभिषेक पूजा षोडशोपचार प्रकारे झालेली आहे। तर स्वामींनी ही सेवा माझ्याकडून करून घेतली, तर त्याबद्दल स्वामींचे कोटी कोटी आभार। झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।